अयोध्येतील राम मंदिर मूळ जागेपासून 4 किलोमीटर लांब. बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर नाहीच, संजय राऊतांचा दावा. नागपुरात आरएसएस आणि भाजपाची समन्वयक बैठक. देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी पोहोचले. आरएसएसच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिरात बैठक. अंतरवाली सराटीत बच्चू कडूंनी घेतली जरांगे पाटलांची भेट. भेटीत दोघांमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा. सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी सुचवले बदल. मुंबईतील आंदोलनावर जरांगे पाटील आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा. मराठे रस्त्यावर आल्यावर अधिवेशन घेऊन काय फायदा. 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणारच, जरांगे पाटलांचं वक्तव्य. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून गृहप्रकल्प कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. 19 तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. उद्यापासून निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी. राहुल नार्वेकरांच्या निकालावर उद्या आम्ही खुली चर्चा करणार. उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद. संजय राऊतांची माहिती. 400 पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचं एकमत. बालेकिल्ल्यातील जागा मित्रपक्षांना देण्यास काँग्रेसची तयारी. लोकशाहीला सूत्रांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबाग दौऱ्यावर. राज ठाकरेंनी रेवदंडा येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घेतली भेट. मी 20व्या वर्षी कार सेवेला गेलो तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते. आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होतात. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राम मंदिराचं काम अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई कशासाठी. हा धार्मिक कार्यक्रम आहे का राजकीय. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधान मोदींना सवाल. अयोध्येत उद्यापासून भक्तीचा आनंदोत्सव. राम मंदिरात 7 दिवस चालणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विधी. विधीसाठी राज्यातील 26 पुरोहितांना निमंत्रण. मकर संक्रांती निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्यांची सजावट. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रूमला फोन. मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क. शरद मोहोळ प्रकरणी मूळ आरोपी विठ्ठल शेलारसह 11 जण ताब्यात. मध्यरात्री पनवेल ते वाशी दरम्यान केली अटक. मुंबईतील पालिकेच्या 32 शाळांना टाळे. पटसंख्या 0वर आल्यानं शाळा बंद. दाओसमध्ये आजपासून जागतिक आर्थिक परिषद. महाराष्ट्राच्या सहभागासाठी 34 कोटी रुपयांच्या खर्चाचं नियोजन. औद्योगिक विकास महामंडळाकडून खर्चाचं नियोजन. अटल सेतूवर रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करणं चालकांना भोवलं. 264 वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई. उरण ते नेरूळ रेल्वे प्रवाशांचं स्वप्न साकार. रेल्वे फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. तर दिघा स्टेशन सुरू झाल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण. देशभरात नव्या 354 कोरोना रुग्णांची नोंद. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूरांचा सहभाग. संजीव ठाकूरांची 3 वेळा पोलिसांकडून चौकशी. ठाकूरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट. पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. लखनौच्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मुनव्वर राणा यांचं निधन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.